हेच जर दुःखाचं कारण असेल तर आपण एकमेकाच्या दुःखाला कारणीभूत आहोत हे दोघांनाही वाटायला हवं. हे दोघांपैकी फक्त एकाला वाटणं हे त्याच्या एकट्याच्या सोयीचं झालं फक्त. तुला नाही वाटत असं? मंजिरी, इथे मुद्दा ना मीरा आणि तिच्या नवऱ्याचा नाही. इथे मुद्दा मीराच्या अन्यायानं हिसकावून घेतलेल्या हक्काचा आहे. आणि यू नो व्हॉट, मला मीराच्या नवऱ्याचा हक्क जास्त महत्वाचा वाटतो. प्रिया, उद्या जर कुठल्या दुसऱ्या स्त्रीने तुझा हक्क अन्यायानं हिरावून घेतला तर तरी तू असंच बोलशील? मंजिरी, मला आजपर्यंत माझे हक्क कुठे मिळालेत? म्हणजे नाही कळणार तुला, आणि तुला कळायला पाहिजे असंही नाही. मला फक्त एवढंच कळतं प्रिया, लग्नात बांधल्या गेलेल्या गाठी सहजासहजी तोडून दुसऱ्या कुणालाही तो हक्क नाही मिळू शकत. का नाही मिळू शकत? जर कोणी कोणाला मिळवण्याची इच्छा घेऊन मनात जगत असेल तर ती गोष्ट त्याला मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. मग ती काही असो, कुणाचं प्रेम किंवा कुणाचा नवरा. बरोबर आहे, हवं ते मिळवण्याचा हक्क आहे ना. पण मग त्या पुरुषाच्या बायकोच्या हक्काचं काय? तू मला सांग, उद्या तुझं लग्न झालं आणि तुझा नवरा जर तुझ्याशी असं वागला तर तू त्या परक्या बाईच्या हक्काचा विचार करणार की बायको म्हणून स्वतःच्या हक्काचा विचार करणार? नाही ना? नाही आहे ना तुझ्याकडे उत्तर? म्हणून मी म्हणते प्रिया, मीराच्या नवऱ्याने त्या दुसऱ्या बाईला घरातनं कायमचं बाहेर काढायला हवं, तिच्याशी कायमचे संबंध तोडायला हवे आणि मीराला घरात घ्यायला हवं, किंवा मग मीराने तरी ते घर सोडून द्यायला हवं.